आयुष्य आपल्याला देवाने दिलं, हे काय असं दान म्हणून नाही, भीक म्हणून दिलेलं नाही. हे देवाकडे आपण काय असं अपेक्षा केलेलं नव्हतं की मला आयुष्य मिळालंच माणसाच्या स्वरूपात. पण मग हे आयुष्य मिळालं तर त्याचं आपण सोनं कसं करावं, आपण समाजाचा आदर्श कसा होऊ शकतो, आपण या देशाचं प्रतिनिधित्व कसं करू शकतो, तेवढा प्रयत्न आपण नक्की करावा. या संपूर्ण वेगवेगळ्या अशा परिस्थितीत आपण राहत असतो, परंतु तरीही आपल्याला आपलं असं एक वैयक्तिक मत तयार करायचं आणि त्याच्यावरती प्रदीर्घ आपल्याला उभं राहायचं. म्हणून ते काय म्हणतं की दफरतो के जमाने में हमको प्यार की बस्तियां बसानी है, प्यार की बस्तियां बसानी है, अपना हक संग दिल ज़माने से छीन पाओ तो कोई बात बने, सर झुकाने से कुछ नहीं होता, सर उठाओ तो कोई बात बने, सर उठाओ तो कोई बात बने, सर उठाओ तो कोई बात
व्यवस्थित राहू शकतो. जसं की या अंतरात म्हटलंय, हम सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अरपन, फूल खुशियों के बांटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन, अपनी करुणा मगर तू आके कर दे पावन हर एक मन का रोना, हम चले के रास्ते पे हमसे भूल कर भी कोई बोले रोना, इतनी शक्ति हमें देना दाता, उनका विश्वास कमजोर होना, Thank you. अभ्यासाकडे फक्त लक्ष असू द्या, अभ्यासाकडे फक्त लक्ष असू द्या, करू नका हो परवा, सांभाळीते मी सर्वा, करू नका हो परवा, सांभाळीते मी सर्वा, तुमची राम राम बोलते तुम्हा, तुम्ही सायक स्वतःला जगा, तुम्ही सायक स्वतःला जगा, अहो पत्रात लिहिते रमा, अहो पत्रात लिहिते रमा, घरची चिंता ना करता शिका, मी या लेकराला सांभाळीते, तुम्ही सायक स्वतःला जगा, तुम्ही सायक स्वतःला जगा, अहो कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, अभ्यासाकडे फक्त लक्ष असू द्या, कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, अभ्यासाकडे फक्त लक्ष असू द्या, तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं, तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं, तुमची राम राम बोलते तुम्हा, तुम्ही सायक स्वतःला जगा, तुम्ही सायक स्वतःला मामू सर कुठे त्याबरोबर फोन लावून उचलायला आज आपल्या रामायण महाभारत आणि भागवत हे कथासाराचा समारोह जागतिक प्रतिष्ठान अंसिंग ह्या मूळ ट्रस्ट 1997ला आपण 15 वर्षापूर्वी 18 वर्षापूर्वी पाहिलं. त्याचा उद्देश असा होता की या शाळेमध्ये संस्थांमध्ये शिक्षणाबरोबर समाज जागृती व्हावी, पुरोगामी विचाराची प्रेरणा मिळावी आणि धार्मिक सामाजिक कार्यक्रम व्हावे असा हा उद्देश होता. आणि या ट्रस्टमध्ये आमच्या शिक्षक वर्ग सर्व काम करतात. हे बरेच वर्षाचा 5 वर्ष आहे. 5 वर्ष आमचा बऱ्याच 2-3 वर्षापूर्वी
इच्छा रामायण आपण स्वतः बसून ऐकावं. त्या दृष्टीनं आम्ही श्रीशैलला लोक उभरता पत्नी असताना शिल्पादेवीच्या वडिलांची भेट झाली. तिथून गुरुहरिवरून परिचय झाला. त्यांची पात्रता, त्यांचं काम आणि त्यांचं ध्येय या तिन्ही बाबतीतील जाण श्रीशैल या इथे आम्हाला आमच्या दर्शनात आहे. आम्ही 5 धाम आणि राहिलेले काम करत असताना हा सहयोग आला आणि बोलत आहे. यावर्षी गणेशोत्सवाचं 5वं वर्ष आहे. कार्यक्रम आम्ही पुढाकार घेऊन आयोजन करायचा आणि तो कार्यक्रम पूर्ण करायचा असा आमचा दरवर्षीचा कार्यक्रम आहे. यावर्षी सुश्री श्री शिल्पादेवी त्या मुख्य कलाकार म्हणून आपल्या इथे आहे. त्यांच्यासोबतचा जो संच आहे तो उच्च विद्यार्थी भूषित आहे. बेलावर पठाण हे संस्कृत सुवर्ण पदक मिळालेली व्यक्ती आहे. पण सर त्या स्टोरीची व्यक्ती आणि तिसरे वर्षाची त्या स्टोरीची व्यक्ती. दुसरी ह्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर ही 5वी पास होऊन त्या पुढे खूप मोठ्या पदावर असतात. 2-3 लाख 4 लाख रुपये त्यांना पगार असतात. पण वयाचं 31 वर्ष सुरू असताना त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार आणि समाजामध्ये आदर्श निर्माण करण्याची काही गोष्टी सांगण्याचा आपला उद्देश त्या आयुष्याला वाहला. आमची आषाढी एकादशीनंतर पंढरपूर मी कोल्हापूर हैदराबादला जेव्हा गेलो त्यांचं घर मी पाहिलं. त्यांचं घर अतिशय सुंदर असं पटांगण असलेलं घर. त्या घरामध्ये आम्ही चढलो. 2-2.5 तास आम्ही चर्चा केली आणि विद्यार्थ्यांना माझा आग्रह असा होता की तुम्ही यानंतरच्या आयुष्यात उभरत्या आयुष्याला दिशा दिली पाहिजे, विद्यार्थ्यांना दिशा दिली पाहिजे. कारण आजची पिढी जेव्हा आम्ही समाजात पाहतो तर भीती वाटायला लागते. मायबापाचे काय हाल आहे, मोठ्या भावाचे काय आहे. अशा पद्धतीनं हे समाज रचना बिघडत चालली. त्याच्या आम्ही साक्षात आमच्या उघडपणे पाहतो. समाजाचं चित्र काही फार चांगलं असं नाही. राज्यकर्त्यांच्या अपेक्षा लोकांच्या भंग पावले. राज्यकर्त्याकडून काही आदेश मिळेल हे माझ्यासारख्या राजकारणी माणसांना शून्य प्रमाणात कल्पना वाटते. आणि म्हणून या सर्व गोष्टी का घडल्या तर विधीने आम्ही सांगू शकतो की जेव्हा अध्यात्माचा प्रभाव मिळतो तेव्हा समाज दिशाही म्हणू लागतो असं माझं प्रामाणिक म्हणतो. आणि म्हणून ज्या ज्या घरात अध्यात्माचं प्रचार आहे, प्रसार आहे, पूजा आहे, मग तो धर्म कोणताही हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, बौद्ध असो, कुठलाही धर्म असो, त्या घरामध्ये धर्माचं पावित्र्य जर असेल तर त्या घराची पिढी सुसंस्कारी होते असं मला प्रामाणिक होतं. मग आम्ही काय केलं, माझ्या डोक्यात बऱ्याच वर्षापासून चालू झालं. मग आम्ही विचारलं आमच्या शाळेमध्ये जिजामाला विद्यामध्ये आणि मानवी या परिसरात जवळपास 1500 विद्यार्थी. आम्ही सगळ्या पालकांना पत्र लिहिले की तुम्ही 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची सुट्टी झाल्यावर तुम्ही पालकांसोबत जेवलं पाहिजे. 12 ते 12:30 पाऊसपर्यंत जेवलं पाहिजे मुलांसोबत आणि आई वडिलांनी बोलत असं संयुक्त भागवत पाहिजे. आणि आम्ही त्याच्यासोबत एक फॉर्म दिला की आई वडिलांची संमती आहे. आमचं समाजातून दुर्दैव असं आहे की आम्हाला काही फार पालकांनी प्रतिसाद दिला नाही. 1500 जिथे मुलांची संख्या आहे तिथे किमान 200-400 पालक तरी आपल्या मुलासोबत येऊन ऐकला असतं तर मला असं वाटतं बरोबर. त्याच्या मागचा माझा उद्देश होता की आपल्या या सगळ्या भागवताचं रामायण महाभारताचं जे महत्त्व आहे ते फार मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. ते सगळं आपला समाज कसा हवा, आदर्श समाज कसा असावा याच्यावर हे रामायण आणि महाभारताचे बोलणं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही कार्यक्रम केला. आज शेवटच्या दिवशी शेवटी आम्ही ठरवलं सगळ्या मुलांना सुट्टीच्या शेवटचा दिवस तरी सर्व मुलांना ऐकलं. मला आनंद असा वाटला या सगळ्या गोष्टीमध्ये. मी समाजामध्ये जेव्हा फिरतो फार भटकतो, मला तिकडं मुलींची संख्या फार मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालेली दिसते. माझा दावा आहे की 70% मुली त्या मुलांपेक्षा पुढे आहेत. आणि आजही तुम्ही सभागृहात तुम्ही पहा, पहिल्या दिवशीतून आजपर्यंत पहा, डावी बाजू मुलीची असली तरी उपस्थिती उजवी बाजूला मुलीची. आणि हे येत्या हिंदुस्थानचं नशीब आहे. जिथे माता प्रगल्भ असतात तिथे पिढी प्रगल्भ होते. पुरुषांना व्यवहार करायला वेळ नसतो. परंतु माझं मत आहे की आई बाबाने आपला वेळ वर्षातून 2-3 दिवस तरी आपल्या मुलांसोबत एखादं आवडतं धार्मिक व्याख्यान, धार्मिक प्रवचन ऐकण्यासाठी खर्च केला. आणि मी मुली आणि मुलांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा असा हट्ट धरला असता की आई बाबा तुम्ही
10व्या वर्षीच्या वर्षाला अशाच प्रकारची पुन्हा एखादी काहीतरी समाजाला प्रेरणा देणारी गोष्ट आहे. सुश्री श्रीपादींना मी अभिवादन करतो. त्यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला, मुलांना मार्गदर्शन केले. कालचं तुमचं जे प्रवचन होतं ते अध्यात्म घडवणारं दैनंदिन वागणुकीचं प्रवचन आणि ती इतक्या दात घासायच्या ब्रशपासून तर रात्री झोपेपर्यंत ची सगळी दिनचर्या तुम्ही आम्हाला मुलांना सांगा. हा एक ईश्वरचे माझे घर म्हणून तुम्ही संसार उभा केला. या संसाराला यशस्वी करण्यासाठी ईश्वर आपल्याला बळ देऊ एवढीच आमची संस्थेच्या प्रार्थना. 3 कलाकार, त्याच्यामध्ये अंध कलाकार आहेत, दिलावर पठाण म्हणून त्यांचं नाव आहे. मला एक नवल वाटलं की ये मेरे वतन के लोगों आंख में भर लो पाणी म्हणताना मला वाटतं तुम्ही डाळ्या भरल्या पाहिजे, जरा काटकसर आहे. धन्यवाद. एक गीत जवाहरलाल नेहरू यांच्या समोर लता मंगेशकरला मुंबईला गायलं. अतिशय चांगल्या प्रकारचं गीत त्यांनी गाऊन आजच्या कार्यक्रमात आपण मनोरंजन केलं. दुसरे राज्यवृंद बडे सर आहेत, हैदराबादचे कलाकार आहेत, त्यांनी सुद्धा आपण मनोरंजन केलं. आमच्या संपूर्ण 27-28 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही एक प्रयोग केला की कार्यक्रमात लाऊडस्पीकर आपला असावा ना तो आहुजा कंपनीचा असावा. 10 वर्षापूर्वी मी आहुजा कंपनीचा कार्यक्रम आणला. आपला जो आहुजा कंपनीचा एम्प्लिफायर आणला, सुंदर असे माईक आणले. पण या लाऊडस्पीकरची जी मजा आम्हाला यावर्षी माझ्या 27-28 वर्षात आली ती आम्हाला पुन्हा या पूर्वी कधी आली नाही. मग मी असं माझ्या माझ्या प्राध्यापकांना विनंती करतो, आधी निधी आमच्या MCDCच्या ट्रेडमध्ये इलेक्ट्रिशियन हा मेंटेनन्सचा विषय आणि इलेक्ट्रिशियन मेंटेनन्सचा विषय असताना 2 प्रोफेसर. मग त्या 2 प्रोफेसरमध्ये एकही प्रोफेसर आहुजाचा एम्प्लिफायर चालवणारा नसावा. हे आमच्या शाळेचं शिक्षण जर असेल तर मुलांचं भविष्य चांगलं राहणार. मी तुमची चूक काढली पाहिजे का सांगू, पण यानंतर आपला आहुजाचा एम्प्लिफायर याच पद्धतीने वागला पाहिजे. आपण असं वागणार नाही का की नेहमी याला यांना असं 15-20 देऊन आपल्याला परवडणार आहे का? आपण वर्गणी घेतो का कोणाला उत्तर? आणि म्हणून आपल्या शाळेत असलेलं उपकरण हे आपल्या सुशिक्षित असलेल्या प्राध्यापकांनी चालवलं पाहिजे असा माझा मनोदय. शिल्पा नेहमीचं मोठं योगदान तुमच्या गुरुजनांना सांगतो. मला तुम्ही जेवढे गुरुजन आहे तेवढे मला ते गुरुजन आहे, दोघे तुम्ही गुरुजन आहे, मी एक माध्यम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षकांनी या संसाराला रूपी जे मंदिर आहे त्याचं पुजारी झालं. नुसतं सांख्यिक शिक्षण देऊन नाही फायदा नाही. प्रॅक्टिकल शिक्षण, व्यवहार ज्ञान हे जर नसेल तर काहीही फायदा या जीवनामध्ये तुम्हाला होत नाही. वृक्ष जीवन असं तुम्हाला करावं. आजच्या प्रसंगी मी लाऊडस्पीकर कॉलेजचे सुद्धा म्हणतो, मंडप कॉलेजचा म्हणतो. आमचा दिल्ली भगत आहे उमरायाचा, हा 0 होता. कॅमेरा आम्ही बँकेतून घेऊन दिला. जनरली माझ्याकडे बँकेतून लोन घेता ते पुन्हा येत नाही, कारण ते पैसे भरत नाही. त्यांनी पैसे भरले हाही मोठा झाला. म्हणून मी त्याला म्हटलं का रे आमच्या कार्यक्रमाला देतो का तुझा व्हिडिओ देतो. अतिशय नाममात्र किमतीमध्ये हा मी त्याचे आभार मानतो. आजच्या प्रसंगी सगळे श्रोते, सगळे पालक, सगळे प्रेक्षक, नागरिक यांचे मी आभार मानतो. आणि नेहमी मी तुम्हाला एकच प्रार्थना करेन की आपण जसा या संसाराला आदर्श निर्माण करण्याचा वसा घेतला तो वसा पूर्ण करण्यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देऊ हीच मी प्रार्थना करतो. आपण आमच्या या विद्यालयामध्ये आला, आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि मी तुम्हाला जाहीर सांगतो की जेव्हा मानधनाचा प्रश्न हैदराबादला निर्माण झाला तेव्हा दिदीच्या आईच बोलल्या की आम्ही मानधनासाठी जगत नाही, तुम्ही आम्हाला 1 रुपया दिला तरी भरपूर आहे, आम्हाला समाज जागृती करायची. असे संत, असे साधू, असे कथाकार कलियुगात मिळणं कठीण आहे. लाखाचे रेट झाले कथेचे. ऐकायच्या आता तर फक्त पैसे वाढण्याचंच कथा होऊ शकते, दयासारखाची आमची कथा होऊ शकते. आणि म्हणून तुम्ही या सामान्य आमच्या गरीब मुलांसमोर
आपल्या हे बहुतेक शेतकरी म्हणतात फार कमी लोक कर्मचाऱ्यांची असतील. ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहे. हे पुण्य तुम्हाला रामेश्वर राहणार. मी तुम्हाला मुद्दाम एक गोष्ट सांगतो, माझ्या आयुष्यात प्रयोग करणे माझं आयुष्य आहे. आमच्या इथे 1990च्या दरम्यान गंगूबाई मॅट्रिकसाठी या प्रयोगासाठी सावंत मॅडम अतिशय सामान्य स्त्री होती आणि या शाळेत गंगूबाई मॅट्रिक प्रयोग केला. अतिशय चांगला प्रयोग झाला. आमची बरोबर झाली आणि ती सुद्धा होई आज भारताच्या नंतर एक ज्येष्ठ कलाकार आणि चित्रपट निर्माती म्हणून पुढे आले. मी अशी ईश्वराला प्रार्थना करतो की आमची सुश्री शिल्पादेवी मला वर्षात आमच्या टीव्हीवर दिसायला. आणि निश्चितच या जिजामातीच्या प्रांगणात गणेशाच्या साक्षीने आमच्या या सगळ्या तरुण पिढीनं वाजवलेल्या गाड्या त्या आपल्याला आशीर्वाद देऊन देतील याबद्दल मला शंका नाही. मी आपले पुन्हा पुन्हा आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा रामे चित्तलय सदा भूमे भो राम मा भूत्रं श्रेयं
सर्वे सुंदर वेंकटाय राधे